बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य. प्रकरण 29. रमेश कदम सरांच्या घरात सगळे जमलेले. वातावरण गंभीर. बाहेरचा हॉल सगळा भरलेला. आपलं पॅनल हरलं यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. रमेश कदम सरांविषयी सर्वांनाच सहानुभूती वाटत होती. कदम सर शांतपणे प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेत होते. मध्येच एक दाढीवाला शिक्षक उठला. म्हणाला, कदम सर, आम्ही पहिल्यांदाच तुम्हाला सांगत होतो, ही निवडणूक आहे, गाफील राहू नका. निवडणूक म्हटलं की साम दाम दंड भेद आलाच की. त्या विक्रम देसाईनं सभासदांनी दारू पाजून साड्या वाटून कसा घोडा लावला आपल्याला बघितल्याचा नव्ह. तुम्ही मात्र अजूनही तत्वाची भाषा बोलता. वाईट वाटून घेऊ नका. निवडणूक म्हटलं की हार जीत ही आलीच, आणि आपल्याला गेल्या वेळेपेक्षा जास्त मतं पडलीत. आपल्या सीटा काटावरच तर पडल्यात. रमेश कदमाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. सर, रामाने सरांचं बरोबर आहे. त्या विक्रम देसाईनं तोंडचा घासच पळवून नेला आपल्या. अहो, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखा पैसा वाटला ह्यावेळी. नुसता पैसा वाटला नाही, दारू मटणाचा तर महापूरच होता. स्त्री सभासदांना साड्याही वाटल्या. पुरावा आहेत आमच्याकडं. म्हणून तुम्हाला म्हणत होतो सर, जरा ताकद लावूया. तुम्ही काय आमचं ऐकलं नाही. त्याचा गैरफायदा त्या विक्रम देसाईने घेतला. आता बघा तो 5 वर्षात पतसंस्था मोडतोय काय नाही ते. रामाने सरांना पराभव जिव्हारी लागलेला. त्याने आपली नाराजी व्यक्त केली. हे बघा, ही शिक्षण क्षेत्रातली निवडणूक होती. शिक्षक म्हणून काही तत्व आपण पाळली पाहिजेत. पैसे वाटून दारवा पाजून निवडणूक जिंकण्यापेक्षा हा पराभव आपण सन्मानाने स्वीकारूया. रमेश कदम सर पुन्हा सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होता. तेवढ्यात लवटे सर उठले. नमस्कार, मी लवटे सर, प्राध्यापक विक्रम देसाईच्या संस्थेत नोकरीला आहे. म्हणजे त्याच्या सासऱ्याच्या माननीय आमदार जगन भोसलेच्या. तुम्हा सर्वांचं खरं आहे, दारू मटणाचा महापुरच या निवडणुकीत होता. पण तेवढ्यानं आपला पराभव झाला नाही. आपल्या पराभवा पाठीमागे येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकींचा संदर्भ आहे. विद्यमान खासदाराने आमच्या संस्थापकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आपल्या पक्षाची मते विक्रम देसाईच्या पारड्यात टाकलीत. रामाने सर, समजून घ्या, यातनं कुणी आमदारकीची गणितं जुळवून घेतली. ही निवडणूक शिक्षकांच्या हातात शेवटच्या टप्प्यात राहिलीच नाही. ती पडद्यामागून जिल्ह्याच्या नेत्यांनी पक्षीय पातळीवरून लढवली, म्हणून तिला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं स्वरूप आलं. आपल्या पाठीमागं होतंच कोण सांगा. तरीही आपण चांगली टक्कर दिली. निसटता पराभव झालाय आपला. यापुढे आपण रमेश कदम सरांबरोबर राहून हा लढा लढत राहूया. लवटे सरांच्या बोलण्याने खासदाराच्या हस्तक्षेपाचा नवाच मुद्दा सर्वांना चर्चेला मिळाला. सगळे आपापसात बोलू लागले. मघापासून फक्त शांतपणे ऐकणारा गौतम अस्वस्थ झालेला. निवडणुकीचं हेडी स्वरूप ऐकून त्याला मळमळल्यागत वाटू लागलं. त्या पार्श्वभूमीवर रमेश कदम सरांविषयी त्याला फारच आदर वाटू लागला. त्याने रमेश कदमांकडे बघितलं. ते त्याच्याकडे पाहतच होते. त्याने गौतमला बोलण्याचा इशारा केला. तसा तो उठला. आज आपण सर्वजण या ठिकाणी निवडणुकीच्या निकालावर चिंतन करण्यासाठी जमलेलो आहोत. आज जरी आपल्या पॅनलचा पराभव झाला असला तरी खऱ्या अर्थाने विचार करता आपल्या पॅनलचा हा नैतिक विजयच आहे. कारण आपल्या विरोधकांनी निवडणूक कशी लढवली त्याची आपल्याला माहिती आहेच. त्यांनी नीतिमत्ता सोडली, कमरेचं सोडून डोक्याला बांधलं. आपण मात्र स्वतःला लाज वाटेल आणि पॅनलला डाग लागेल असं काही केलं नाही.
त्यांनी सभेला गर्दी व्हावी म्हणून दारूच्या बाटल्या वाटल्या, मतासाठी साड्या वाटल्या, मटणाची जेवणं घातली. आपण मात्र घरातलं जेवणाचं डबं खाल्लं. तुम्ही सर्वजण शिवरायांच्या मावळ्यांसारखं निस्वार्थीपणे लढला. खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आज ना उद्या आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. रमेश कदम सरांसारखं कणखर व स्वच्छ नेतृत्व आपल्याला लाभलं आहे. इथून पुढेही आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचे हात बळकट करूयात. कोणतरी म्हणालं की पतसंस्था आता मोडून खातील. रामाने सर, काळजी करू नका. जोपर्यंत रमेश कदम सरांसारखा पहारेकरी तिथं आहे तोपर्यंत तरी ते शक्य नाही. एकटे सर त्यांच्यासाठी पुरेसे आहेत. सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या. बरोबर आहे सरांचं. पतसंस्था मोडायला त्यांच्या बापाची काय जहागीर आहे काय? सर, बोला तुम्ही पुढे. होय, आणि तुमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते जोपर्यंत कदम सरांबरोबर आहेत तोपर्यंत तरी ते शक्य नाही. आता हेच बघा, लवटे सर विक्रम देसाईच्या शाळेत काम करतात, पण ते आज आपल्याबरोबर आहेत. त्यांनी परिणामांची काळजी केली का? का? तर त्यांना सत्याची बाजू कळते. अशी माणसं आपल्याबरोबर आहेत. हेच खरं आपलं यश आहे. इथून पुढेही आपण अशीच एकजूट ठेवूया. शेवटी सत्याचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. गौतमच्या बोलण्याने वातावरण बदललं. मघापासूनचा ताण हलका झाला. रमेश कदमांनाही उत्साही वाटू लागलं. लवटे सर, काहीही झालं तरी आम्हाला फोन करा. घाबरू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आता घाबरायचं काय? करून करून काय करतील? लांब मोडकळीस आलेल्या एखाद्या शाखेत बदली करतील. म्हणजे हो, म्हणजे काय? त्यांच्या राजकारणाच्या नादात काही शाखा मोडकळीस आल्यात. मुलांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे शिक्षक सरप्लस होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरीही तुम्ही ठाम राहा. काय अडचण आली तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. लवटे सरांचं सगळ्यांना कौतुक वाटलं आणि काळजीही. पराभवाचं दुःख पचवून लढण्याची नवी उमेद घेऊन सगळेच उठले. कुंभार सर गाडी चालवत होते. पाठीमागे गौतम शांत बसलेला. दारू, मटण, साड्या, निवडणूक, खासदारकी, आमदारकी त्याच्या मेंदूला कसले कसले किडे डसू लागले. 15 जून, शाळेचा पहिला दिवस. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात. सगळेच सकाळी 10 वाजता शाळेमध्ये हजर. तानाजी दादाच्या घरी काम करणाऱ्या अरविंद पाटील या शिपायाची स्टाफमध्ये भर पडलेली. कधी नव्हे ते मुख्याध्यापक पहिल्या दिवशी शाळेत वेळेवर उपस्थित होता. शाळेच्या पहिल्या दिवशी मनात उत्साह भरून आलेला. प्रत्येक कर्मचारी काळजीत पडलेला. उदबत्ती लावूनही खोलीत कुबट वास भरून राहावा असं वातावरण. काळजीचा गंभीर तवंग स्टाफ रूममध्ये पसरलेला. कसली तरी अनामिक भीती कर्मचाऱ्यांच्या मनात घर करून राहिलेली. एका येऊ घातलेल्या संकटाची जाणीव सगळ्यांना झालेली. मुख्याध्यापक आल्या आल्या कसले तरी कागद चाळत बसलेला. त्यानं क्लार्क संजय कडवाला सोबत घेतलेला. स्टाफरूममध्ये कर्मचाऱ्यांची कुजबूज चाललेली, पण कुणाच्याही बोलण्यात उत्साह जाणवत नव्हता. नवीन शैक्षणिक वर्षातला पहिल्या दिवशीचा परिपाठ नेहमीप्रमाणे पार पडला. सवयीप्रमाणे मुलं चुकली, पण त्यांना कोणी समजावलं नाही. सूचनाही देण्यात आल्या नाहीत. परिपाठ संपल्यावर विद्यार्थी वर्गात गेले. मुख्याध्यापकानं सगळ्यांना स्टाफरूममध्ये एकत्र येण्यास सांगितलं. शाळेच्या पहिल्या दिवशी पहिल्याच तासाला मीटिंग बोलावण्याची मुख्याध्यापकाची पहिलीच वेळ होती. माजी आमदार जगन भोसलेनं महात्मा गांधी विद्यालय ही शाळा विकत घेतलेली. चेअरमन तानाजी दादानं कुणालाही न कळता हा व्यवहार केलेला. त्याआधी त्यानं मे महिन्यात कर्मचाऱ्यांचा फरक काढून घेतलेला. काहींना तर दमदाटी करून पैसे वसूल केलेले. गौतम व कुंभार सर त्याला अपवाद होते. बाई आणि बाटलीच्या नादी लागला तानाजी दादा पाण्यासारखा पैसा उधळत होता. त्यात जगन भोसलेनं त्याला एक रकमी पैसे दिलेले. त्यामुळे गरिबांची पोरं शिकावीत
म्हणून हैबती तात्यानं काढलेली शाळा त्यानं पैशासाठी विकून टाकलेली. तात्यांचं कष्ट समर्पण वाया गेलेलं. आज तात्या असते तर कळकळले असते. शाळेसाठी स्वतःची एकरभर जमीन त्यांनी विकली असती, पण चैनीसाठी शाळा विकायचं पाप केलं नसतं. सकाळी आल्याबरोबर सर्वांना हा विषय कळलेला. आता मुख्याध्यापक काय सांगणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं. मुख्याध्यापकाचा चेहराही पडलेला. शाळेत आल्यापासून त्यानं गुटखाही खाल्लेला नव्हता. आज त्याचा रुबाब झाकोळून गेलेला. तानाजी दादाच्या हातात शाळा होती तेव्हा तोच सर्वेसर्वा होता. तानाजी दादाला पटवणं तसं सोपं होतं. एखादी देशी दारूची बाटली आणि हॉटेलात जेवण दिलं की तानाजी दादा खुश व्हायचा. मुख्याध्यापकानं आजपर्यंत तानाजी दादाची मर्जी सांभाळलेली. त्याला हवं नको ते पदरात पाडून घेतलेलं. पण आता चित्र बदललेलं. त्याची त्यालाही जाणीव झालेली. म्हणूनच आज तरी त्याच्या हालचालीत मुख्याध्यापक पदाचा माज दिसत नव्हता. आपण का जमलोय हे माहिती आहे? मुख्याध्यापक गंभीर होत म्हणाला. आपली शाळा जगन भोसले साहेबांनी विकत घेतली आहे. मलाही हे माहीत नव्हतं. भोसले साहेबांनी मला 2 दिवसांपूर्वी बोलावून घेतलेलं. त्यांनी हा कागद दिलाय. हातातला कागद सर्वांना दाखवत मुख्याध्यापक सांगू लागला. हा नवीन संस्थेचा PTR उतारा. तानाजी दादांनी शाळा काय विकली मला माहीत नाही. आता त्याचा विचार करण्यात बी काय अर्थ नाही. भोसले साहेबांविषयी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. त्यांची तालुक्याला मोठी शिक्षण संस्था आहे. त्याच्या 3-4 शाखा आहेत. तिकडे कोकणात बी 2 शाखा आहेत. तानाजी दादाने असा अचानक निर्णय कसा काय घेतला? ते मी तरी कसं सांगणार. तसं नाही सर, आम्हाला काही कल्पना द्यायला पाहिजे होती त्यांनी. काय हो गौतम सर? सूर्यवंशीच्या बोलण्यात ताण जाणवत होता. हा व्यवहार कधी झाला? गौतमनं विचारलं. मे महिन्याच्या सुट्टीत ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. त्याआधीच हे सगळं सुरू होतं. आता बसा तानाजी दादाच्या नावाने शिमगा करत. म्हणून शांत फरकाचे पैसे बळजबरीनं काढून घेतले आधीच. तुम्ही बी होताच की सर त्यात. यशवंत मुख्याध्यापकावर संतापला. त्याच्या अचानक हल्ल्यानं मुख्याध्यापक गोंधळला. जरा गप्प बसा. ही भांडायची वेळ नाही. सर मग आता पुढे काय? गौतमनं विषय पुढे नेला. 2 दिवसांनी संस्थेची मीटिंग आहे तालुक्याच्या मुख्य शाखेत. तिथंच आपल्याला सगळ्यांनी बोलवलंय. खरं त्या दिवशी रविवार आहे की. आईच्यानं सांगतो कांबळे सर, आता कसला रविवार घेऊन बसलाय? त्यांची जशी ऑर्डर असेल तसं वागायला पाहिजे. कांबळे सर शांत बसले. आधीच तानाजी दादांना सगळा फरक देऊन ते कफल्लक झालेले. आता नव्या संकटाची चाहूल त्यांना लागलेली. रविवारी दुपारी 12 वाजता मीटिंग आहे. सगळ्यांनी वेळेवर उपस्थित राहूया. प्राध्यापक विक्रम देसाई सर मीटिंग घेणार आहेत. तेच सगळा संस्थेचा कारभार बघतात. मुख्याध्यापकांना अधिक माहिती दिली. मुख्याध्यापक काहीच माहीत नसल्याचं सांगत होता. त्याच्यावर कुणीच विश्वास ठेवला नाही. यशवंता सोडला तर सगळे शिपाई शांत होते. संजय कडवानाच टिचकी वाजवली नाही. सुभाष मोरे कान ओढायचे विसरलेला. त्या दोघांची सारी मदार मुख्याध्यापकावरच होती. नोकरीत लागल्यापासून तानाजी दादाच्या घरात काम करणारा अरविंद पाटील हा शिपाई भेदरलेला. त्याला आता शाळेत यावं लागणार होतं. आज दिवसभर शाळेत कुणाचंच लक्ष लागलं नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही.
तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.